विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ते म्हणजे रोटेशनल डायनॅमिक्स. रोटेशनल डायनॅमिक्स या टॉपिकमध्ये आपल्याला दोन मोशनचा स्टडी करायचा आहे. पहिली मोशन आहे सर्क्युलर मोशन आणि सेकंड आहे रोटेशनल मोशन. ह्या दोन इसेन्शियल मोशन आहेत. डेली लाईफमध्ये आपण ह्या मोशन जनरली बघतो, त्या मोशनचा आपल्याला स्टडी करायचा आहे. रोटेशनल डायनॅमिक्स ॲक्च्युअली इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ सर्क्युलर मोशन अँड रोटेशनल मोशन. आणि डायनॅमिक्स ही एक फिजिक्सची ब्रँच आहे, ज्या ब्रँचमध्ये फोर्स आणि त्याचे कॉजेस जे आहे यांचा स्टडी केला जातो, ज्यामध्ये सर्क्युलर मोशन यामध्ये अप्लाय होणारे फोर्सेस आणि त्याच्याशी रिलेटेड येणाऱ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहे त्यांच्यामधलं इंटर रिलेशन, आणि सेम थिंग रोटेशनल मोशनमध्ये येणारे फोर्सेस आणि त्यांच्याशी रिलेटेड असणारे जे काही फिजिकल क्वांटिटी आहे त्यांच्यामधलं इंटर रिलेशन, या सगळ्यांचा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल चॅप्टर दोन पार्टमध्ये डिवाइड केलेलं असेल. एक आहे सर्क्युलर मोशन, हा पार्ट आहे सर्क्युलर मोशनचा, आणि सेकंड पार्ट आहे रोटेशनल मोशनचा. यामध्ये आपल्याला फर्स्ट वन सर्क्युलर मोशनचा स्टडी करायचा आहे. आता सर्क्युलर मोशन ॲज द नेम सजेस्ट, ज्याप्रमाणे हे नाव सांगतं आपल्याला, इट इज अ मोशन ऑफ द बॉडी अलॉंग ए सर्क्युलर पाथ. म्हणजे ही बॉडीची मोशन आहे जी सर्क्युलर पाथवर असते. सर्क्युलर पाथवर असते म्हणजे याचा अर्थ काय, तर डेफिनेटली पार्टिकल हा सर्कलच्या सर्कम्फरन्सवर रोटेट होतो. इट रोटेट्स अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ ए सर्कल. दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. देर आर टू टाइप्स ऑफ द सर्क्युलर मोशन. The first one is the uniform circular motion and second one is non-uniform circular motion. आता या युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा बराचसा पार्ट आपण मॅक्झिमम हाफ पेक्षा जास्त पार्ट आपण 11th मध्ये स्टडी केलेला आहे. उरलेला पार्ट जो आहे तो या टॉपिकमध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा सुद्धा आपल्याला स्टडी करायचा आहे. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय, इट इज अगेन अ सर्क्युलर मोशन विथ कॉन्स्टंट स्पीड. जर पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल आणि परफॉर्म करताना त्याची स्पीड जर कॉन्स्टंट राहत असेल तर त्या मोशनला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये पार्टिकलची जी स्पीड असते ती स्पीड व्हेरिएबल असते. व्हेन द पार्टिकल परफॉर्म द सर्क्युलर मोशन विथ व्हेरिएबल स्पीड, देन दॅट टाइप ऑफ मोशन इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं, स्पीड एकसारखा राहणं म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड व्हॅरी होणं, स्पीड चेंज होणं म्हणजे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता यामध्ये आपण असंही म्हणू शकतो विथ कॉन्स्टंट स्पीड ऑर कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटी. म्हणजे जर पार्टिकल हा युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट अँग्युलर व्हेलॉसिटीने सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हटले जातं त्याला. आणि जर व्हेरिएबल अँग्युलर स्पीड असेल किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी असेल, म्हणजे स्पीडच्या ऐवजी आपण अँग्युलर व्हेलॉसिटी हा वर्ड सुद्धा यूज करू शकतो. द पार्टिकल मुव्हिंग अलॉंग ए सर्क्युलर पाथ व्हेरिएबल अँग्युलर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे स्पीड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट राहत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि जर स्पीड आणि अँग्युलर व्हेलॉसिटी व्हेरिएबल होत असेल, चेंज होत असेल तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता या सगळ्यांशी रिलेटेड असणाऱ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत त्या फिजिकल क्वांटिटीचा स्टडी आपण 11th मध्ये थोड्याफार प्रमाणात घेतलेला आहे, पण थोडा पार्ट आपल्याला रिपीट करता येईल. यामध्ये बेसिक पार्ट जो आहे तो रिपीट करता येईल. आता सर्क्युलर मोशन मध्ये येणाऱ्या ज्या महत्वाच्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, ज्याला आपण असं म्हणता येईल की कायनेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन म्हणता येईल आपल्याला त्याला. म्हणजे सर्क्युलर मोशन मध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचा स्टडी करणं याला म्हणतात कायनेटिक्स. मग आता कायनेटिक्स ऑफ सर्क्युलर मोशन मध्ये फर्स्ट वन आपण जे सगळं 11th मध्ये बघितलेलं आहे तेच थोडक्यात रिपीट करतोय, कारण या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचा आपल्याला इथे यूज करायचा आहे. त्यामुळे फर्स्ट क्वांटिटी आहे रेडियस वेक्टर, ज्याला वेक्टर आर ने आपण इंडिकेट करतो. आता रेडियस वेक्टर म्हणजे काय, तर पार्टिकल जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना
तो एका पर्टिक्युलर सर्क्युलर पाथवर रोटेट होतो. रोटेट होत असताना तो कॉन्स्टंटली आपली पोझिशन चेंज करतो. जसं या केसमध्ये फॉर एक्झाम्पल समजा या सर्क्युलर मोशनचा सेंटर आहे O आणि पार्टिकलची जी पोझिशन आहे ती पोझिशन A आहे. मग O पासून A पर्यंत काढलेला जो वेक्टर आहे या वेक्टरला म्हणतो आपण रेडियस वेक्टर. मीन्स दिस इज अ वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल टू द पोझिशन ऑफ द पार्टिकल. म्हणजे पार्टिकलच्या सेंटर पासून सेंटर ऑफ सर्कल पासून तर पोझिशन ऑफ पार्टिकल पर्यंत काढलेला जो वेक्टर आहे त्याला रेडियस वेक्टर म्हणतात. म्हणजे या जो ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, ज्या सर्कलवर फिरतोय त्या सर्कलचा सेंटर घ्या आणि त्या पार्टिकलची पोझिशन घ्या. त्या पोझिशन पर्यंत काढलेला जो वेक्टर असतो त्याला रेडियस वेक्टर म्हणतात किंवा त्याला पोझिशन वेक्टर सुद्धा म्हटले जातं, कारण तो त्या पार्टिकलची पोझिशन इंडिकेट करतो. जर समजा पार्टिकलने आपली पोझिशन बदलली, तो A पासून B पर्यंत जर गेला तर मग डेफिनेटली त्याचा पोझिशन वेक्टर म्हणा किंवा रेडियस वेक्टर म्हणा तो सुद्धा चेंज होईल. तो आता OB होईल. म्हणजे ज्या वेळेला हा पार्टिकल A पासून B पर्यंत गेला त्यावेळेला त्याचा पोझिशन वेक्टर हा OA पासून OB पर्यंत ट्रान्सफॉर्म झालेला आहे, चेंज झालेला आहे. म्हणजेच रेडियस वेक्टर जो असतो त्याची मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते, लेंथ कॉन्स्टंट राहते, याची मीन्स मॅग्निट्यूड कॉन्स्टंट राहते, बट डायरेक्शन चेंजेस पोझिशन टू पोझिशन, त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत राहते. दिस इज द फर्स्ट क्वांटिटी. नाउ द सेकंड क्वांटिटी, that second quantity is called as angular displacement. That is denoted by theta. Now angular displacement, what is mean by this angular displacement? या डायग्राम मध्ये आपल्याला बघता येईल की ज्यावेळेला हा पार्टिकल A पासून B पर्यंत गेला त्यावेळेला पोझिशन वेक्टर किंवा त्याचा रेडियस वेक्टर हा OA पासून OB पर्यंत गेला, त्यावेळेला रेडियस वेक्टरने हा जो काही ट्रेस केलेला अँगल आहे that angle is called as angular displacement. Then what is the angular displacement? The angle traced by the radius vector, it is nothing but an angle and it is traced by radius vector. म्हणजे रेडियस वेक्टरने ट्रेस केलेला जो काही अँगल आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँड डेफिनेटली ड्युरिंग द सर्क्युलर मोशन, म्हणजे ज्या वेळेला एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो त्यावेळेला त्यांनी सर्क्युलर मोशनच्या वेळेला ट्रेस केलेला जो काही अँगल असेल दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जर इन्फानाइट सिम्बल स्मॉल असेल तर इट इज अ वेक्टर क्वांटिटी. ही वेक्टर क्वांटिटी आहे, हिची डायरेक्शन कशी दिली आहे ती लेटर ऑन आपण 3 क्वांटिटीच्या ॲट अ टाइम बघून घेऊ. तर लक्षात घ्या याच्यासाठी 3 सिम्बॉल यूज केले जातात. लार्ज अँगल असेल अँग्युलर डिस्प्लेसमेंट असेल तर थिटा, स्मॉल असेल तर डी थिटा आणि इन्फानाइट सिम्बल स्मॉल असेल तर डेल्टा थिटा. म्हणजे फारच स्मॉल अँगल असेल तर तो डेल्टा थिटाने इंडिकेट केला जाईल, स्मॉल असेल तर डी थिटाने इंडिकेट केला जाईल आणि लार्ज असेल तर थिटाने इंडिकेट केला जाईल. यामध्ये हा डेल्टा थिटा जो आहे तो वेक्टर क्वांटिटी म्हणून कन्सिडर केला जातो. मग आता या ठिकाणी नेक्स्ट वन आहे थर्ड क्वांटिटी, दॅट इज द अँग्युलर वेलॉसिटी. It is denoted by omega. Now what is mean by the angular velocity? ज्याप्रमाणे आपण linear velocity define करतो. What is the linear velocity? It is a linear displacement upon time. म्हणजे एखादा पार्टिकल हा पार्टिकलची लिनियर डिस्प्लेसमेंट आणि त्याला डिवायडेड बाय टाइम केला आपण तर आपल्याला लिनियर वेलॉसिटी मिळते. त्याचप्रमाणे व्हॉट इज द अँग्युलर वेलॉसिटी? द अँग्युलर वेलॉसिटी इज नथिंग बट द अँग्युलर डिस्प्लेसमेंट पर युनिट टाइम. म्हणजे युनिट टाइम मध्ये पार्टिकलनी कव्हर केलेली अँग्युलर डिस्प्लेसमेंट त्याला म्हणतात अँग्युलर वेलॉसिटी. दॅट मीन्स इट कॅन बी रिटन ॲज ए ओमेगा इक्वल्स टू थिटा अपॉन टी. जर क्वांटिटी स्मॉल असेल तर डी थिटा बाय डी टी आणि जर क्वांटिटी इन्फानाइट सिम्बल स्मॉल असेल तर मग मात्र मॅथमॅटिकल लिमिटची टर्म यूज केली जाते. लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑफ डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. हा झाला आता फॉर्म्युला. 3 फॉर्म्युले आहेत, मिनिंग सेम आहे, फक्त लार्ज क्वांटिटीमध्ये जर मेजर केला आपण तर थिटा अपॉन टी, स्मॉल असेल तर डी थिटा अपॉन डी टी आणि जर इन्फानाइट सिम्बल स्मॉल असेल तर लिमिटचं फंक्शन येतं लिमिट ॲज डेल्टा टी टेन्स टू 0 ऑफ डेल्टा थिटा अपॉन डेल्टा टी. याचं एसआय युनिट काय सांगता येईल आपल्याला? जसं अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट जर तुम्हाला लिहायचं असेल तर रॅडियन आहे. याचं जर एसआय युनिट तुम्हाला लिहायचं असेल तर इट विल बी द रॅडियन per second. This is the SI unit of this physical quantity. या फिजिकल क्वांटिटीचं हे SI युनिट आहे रॅडियन पर सेकंद. तर ही एक नवीन फिजिकल क्वांटिटी आपण बघितली, दॅट इज द अँग्युलर वेलॉसिटी.
Now there is a turn of third quantity. That is number 4. Angular acceleration. It is denoted by alpha. Now what is the angular acceleration? जेव्हा पार्टिकल हा पोझिशन बदलतो आणि पोझिशन बदलताना जर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असेल, हे ॲक्सेलरेशन जनरेट होतं फक्त नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये. नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होतं, पार्टिकल ज्या वेळेला पोझिशन बदलतो त्यावेळेला त्याची अँग्युलर वेलॉसिटी सुद्धा चेंज होते. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये अल्फाची व्हॅल्यू 0 राहणार आहे, लक्षात घ्याल, कारण ओमेगा कॉन्स्टंट असेल. इथं ओमेगा जर बदलला, अँग्युलर वेलॉसिटी जर चेंज झाली, फॉर एक्झाम्पल ए या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा 1, बी या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा 2, मग अँग्युलर ॲक्सेलरेशन काय होईल? आता एक लक्षात घ्या, इट इज व्हॉट इज द ॲक्सेलरेशन? ॲक्सेलरेशन इज द चेंज इन velocity per unit time. Linear acceleration is the change in linear velocity per unit time. In the similar manner, the angular acceleration is the change in angular velocity per unit time. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी मध्ये होणारा चेंज युनिट टाइम मध्ये त्याला म्हणतात अँग्युलर ॲक्सेलरेशन. दॅट मीन्स अल्फा कॅन बी रिटन ॲज. आता इथं चेंज इन अँग्युलर वेलॉसिटी काय होईल? इट विल बी द फायनल अँग्युलर वेलॉसिटी मायनस इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी. द फायनल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 आहे, इनिशियल अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 1 आहे. मीन्स देयर विल बी ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. समजा याला ए पासून बी पर्यंत येण्यासाठी टाइम जर टी लागला तर हा फॉर्म्युला झाला अल्फाचा. दॅट मीन्स अँग्युलर ॲक्सेलरेशनचा ओमेगा 2 मायनस ओमेगा 1 अपॉन टी. दॅट कॅन बी रिटन ॲज ए डी ओमेगा बाय डी टी. इट इज ए अँग्युलर ॲक्सेलरेशन, दॅट इज डी ओमेगा बाय डी टी. आता ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी कन्सिडर केल्या जाते केव्हा? जेव्हा इन्फानाइट सिम्बल स्मॉल क्वांटिटी असेल. आता आपल्याकडे 3 क्वांटिटी तयार झालेल्या आहेत. एक आहे, फर्स्ट वन आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. फर्स्ट वन आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सेकंड आहे अँग्युलर वेलॉसिटी आणि थर्ड आहे अँग्युलर ॲक्सेलरेशन. आता या तिघांची सुद्धा, या तिन्ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आपण कन्सिडर करतो जर इन्फानाइट सिम्बल स्मॉल असेल. या तिघांची सुद्धा डायरेक्शन जी आहे ती अकॉर्डिंग टू राईट हँड रूल नुसार दिल्या जाते. नाउ व्हॉट इज द राईट हँड रूल? राईट हँड रूल सजेस्ट करतो आपल्याला की आपल्याला आपला राईट हँड घ्यायचा आहे. या राईट हँड मध्ये आपल्याला आपली जी फिंगर्स आहेत ती कर्ल ठेवायची आणि थंब हा आउटस्ट्रेच ठेवायचा आहे. जर कर्ल्ड फिंगर्स हे पार्टिकलची जी डायरेक्शन आहे, मोशनची जी डायरेक्शन आहे ती जर इंडिकेट करत असतील तर तो जो थंब आहे, उरलेला जो थंब आहे, दॅट थंब विल इंडिकेट द डायरेक्शन ऑफ थीटा as well as ओमेगा as well as अल्फा. फक्त अल्फाच्या बाबतीत एक थोडासा चेंज आहे, तो चेंज काय लेटर ऑन बघू आपण. पहिल्यांदा एक्झाम्पल पाहता येईल आपल्याला की यामध्ये राईट हँड रूल काय सजेस्ट करतो? कीप द फिंगर्स ऑफ राईट हँड कर्ड अँड थंब आउटस्ट्रेच. इफ द कर्ड फिंगर इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ मोशन ऑफ पार्टिकल, देन द थंब विल इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ थीटा as well as ओमेगा as well as अल्फा. फक्त अल्फामध्ये एक थोडा चेंज आहे, तो चेंज काय सांगतोय मी तुम्हाला. मग आता या ठिकाणी थंब इंडिकेट करतो थीटाची डायरेक्शन आणि ओमेगाची डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल, जर एखादा पार्टिकल हा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल, ही अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये जर रोटेट होत असेल तर अकॉर्डिंग टू राईट हँड रूल पार्टिकलची मोशन या डायरेक्शनला आहे, त्यामुळे थंब जो आहे तो या ठिकाणी या डायरेक्शनला जाईल, थंब या डायरेक्शनला येईल. म्हणजे थीटा आणि ओमेगाची डायरेक्शन सुद्धा या पद्धतीनं असेल. ही आपण 3 डायमेन्शनल फिगर काढली. एक 2 डायमेन्शनल फिगर जर काढली, हा पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि परफॉर्म करताना याची जर मोशन या पद्धतीची आहे, अँटी क्लॉकवाईज आहे, तर या ठिकाणी थीटा आणि ओमेगाची डायरेक्शन जी आहे ती पेनाच्या डायरेक्शनला असेल अकॉर्डिंग टू राईट हँड रूल. या राईट हँड रूल नुसार पार्टिकल या डायरेक्शनला रोटेट होतोय, थंब जो आहे तो आउटवर्ड अँड परपेंडिक्युलर आहे बोर्डच्या प्लेनला. म्हणजे आता अर्थ थीटा आणि ओमेगाची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन आउटवर्ड अँड परपेंडिक्युलर असेल बोर्डच्या प्लेनला.
ही जर डायरेक्शन क्लॉकवाईज घेतली आपण पार्टिकलच्या मोशनची, पार्टिकल अशा पद्धतीनं रोटेट होऊन आला क्लॉकवाईज घड्याळाच्या दिशेनं रोटेट होत असेल तर अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, राईट हँड थंब रूल नुसार या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल पार्टिकल या डायरेक्शनला रोटेट होतोय, कर्ड फिंगर त्या डायरेक्शनला जातील, थंब जो आहे तो इनवर्ड आणि परपेंडिक्युलर चाललेला आहे, म्हणजे याचा अर्थ थीटा आणि ओमेगाची डायरेक्शन ही बोर्डच्या प्लेनला परपेंडिक्युलर असेल. हे दोघांच्या बाबतीत झालं थीटा आणि ओमेगाच्या बाबतीत. अल्फाच्या बाबतीत थोडासा एक चेंज आहे. हा चेंज काय आहे? अल्फाची जी डायरेक्शन आहे ती डायरेक्शन अँग्युलर वेलॉसिटीच्या चेंजवर डिपेंड करते. यामध्ये दोन कंडिशन आहे. इफ ओमेगा 2 इज ग्रेटर दॅन ओमेगा 1, या एक्झाम्पल वरून आपण बघू शकतो ओमेगा 2 इज ग्रेटर दॅन ओमेगा 1 देन अल्फा इज पॉझिटिव्ह, अल्फा पॉझिटिव्ह येईल. अल्फा पॉझिटिव्ह येईल याचा अर्थ काय? द डायरेक्शन ऑफ अल्फा इज द सेम ॲज दॅट ऑफ थीटा अँड ओमेगा, म्हणजे थीटा आणि ओमेगाची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला येईल. म्हणजे आपण इथं जर डायमॅट्रिकली जर रिप्रेझेंट केलं तर ज्या डायरेक्शनला आपण थीटा काढला होता राईट हँड रूलनुसार, ज्या डायरेक्शनला ओमेगा होता त्याच डायरेक्शनला अल्फा असेल. पण जर इन केसमध्ये ओमेगा 2 लेस दॅन ओमेगा 1 असेल, म्हणजे फायनल वेलॉसिटी कमी आहे आणि इनिशियल वेलॉसिटी जास्त आहे, तर त्या केसमध्ये अल्फाची व्हॅल्यू निगेटिव्ह येईल. जर अल्फा निगेटिव्ह आला तर डेफिनेटली डायरेक्शन ऑफ अल्फा जो आहे म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी जी आहे ती अपोजिट असेल. कशाला? तर अपोजिट टू थीटा अँड ओमेगा, म्हणजे थीटा आणि ओमेगाच्या अपोजिट असेल. म्हणजे तुम्ही या ठिकाणी या केसमध्ये असं रिप्रेझेंटेशन करू शकता, जर पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये रोटेट होत असेल तर थीटा आणि ओमेगा या डायरेक्शनला जर असेल तर या ठिकाणी अल्फा जो आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनला येईल, म्हणजे राईट हँड रूलच्या अपोजिट डायरेक्शनला ओरिएंटेड असेल. तर दिस इज अबाउट द सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन मध्ये येणारे जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघितले. ह्या फिजिकल क्वांटिटी वारंवार या टॉपिकमध्ये येत राहतील. लेटर ऑन पुढचा पार्ट जो आहे तो नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू.